नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागानं एक मोठा प्रताप केला आहे आणि कृषी खात्याच्या 2 योजनांतूनच जवळपास 22 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्यामुळं ज्या 17 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला होता, त्या 17 पैकी 15 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे आणि आता शासन त्यांच्यावर पुढील काय कारवाई करते याकडं जिल्हावासियांचं लक्ष आहे. त्या निलंबित केलेल्या अधिकाऱ्यात 2 जिल्हा कृषी अधीक्षक आहेत, 8 तालुक्याचे 8 तालुका कृषी अधिकारी आहेत, 4 मंडळ अधिकारी आहेत. अशी त्या लोकांची ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे त्यांची संख्या आहे. जिल्ह्यात एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्न व्यवस्थापन या 2 योजने, मग ज्याला शेत नाही त्याचं तो पण जो शेतकरी मृत झाला आहे त्याच्या पण नावावर, विधवांच्या नावावर असं त्या सर्व अधिकाऱ्यांनी संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराचा आकडा जवळपास 22 कोटी रुपयापर्यंत असल्याचं सांगितलं जातं. हा कृषी विभागातील अनियमितता भ्रष्टाचार प्रकरणी धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनीही अनेकदा तक्रारी केल्या, त्याचा पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी लढणारे असे शेतकरी नेते अमोल जाधव, त्यांचे सहकारी आणि त्यात खास करून येरमाळा तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील मंदाकिनी बारकुल या शेतकरी महिला कार्यकर्त्या अग्रेसर राहिल्या आणि त्या सर्वांच्या एकूण पाठपुराव्यामुळं या प्रकरण धसास लागलं आहे. परंतु निलंबनच होऊन भागणार आहे का, तर ही जी शासनाची रक्कम या अधिकाऱ्यांनी स्वतःच लाटली आहे ती पण रक्कम वसूल व्हावी, या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे असं सध्या अमेरिकेला गेलेले धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी तेथून कळवले आहे. तर अमोल घोगरे, त्यांचे सहकारी आणि मंदाकिनी बारकुल यांचं पण असंच म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणून कृषी खातं राज्यात निर्माण झालेलं आहे आणि त्या कृषी खात्यामार्फत खास करून शेतकऱ्याच्याच उन्नतीच्या योजना राबवल्या जातात. परंतु ह्या अधिकारी मंडळीनं संगनमतानं शेतकऱ्यांना भकास केलं आहे, त्यांना आहे तिथंच ठेवलं आहे आणि स्वतःचा विकास मात्र साधून घेतलेला आहे. आता या प्रकरणात कृषी संचालक, त्यानंतर कृषी विभाग, कृषी मंत्री काय पुढील कारवाई करतात याकडं सर्व धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं लक्ष आहे. धाराशिव जिल्हा कृषी कार्यालय, त्याचबरोबर धाराशिव तालुका कृषी कार्यालय, कळम कृषी तालुका कृषी कार्यालय, वाशीत भूम, परांडा, तुळजापूर, लोहारा, उमरगा या 8ही
तालुक्याच्या कृषी कार्यालयातून कमी जास्त प्रमाणात या दोन्ही योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं पुढं आलेलं आहे. आणि हा भ्रष्टाचार निदर्शनास आणला तो अमोल जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. त्यांनी मग याबाबत धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांना कल्पना दिली आणि कैलास घाडगे पाटील यांनी ज्या वेळेसपासून त्यांना ही कल्पना मिळाली त्या वेळेसपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आलेले आहे. गेल्या 2-3 दिवसापूर्वी ज्या गरजूंना कुणबी प्रमाणपत्र मिळाली होती त्यांनी त्या कुणबी प्रमाणपत्रावर शासकीय नोकरी लागण्यासाठी लाभ घेतला आणि नेमकी त्यात ही मराठवाड्यातली 4 जणांची कुणबी सर्टिफिकेट रद्द करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याचं कळत आहे. आणि त्यामुळं मराठा समाजातील लोकांना कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळावं म्हणून लढा देणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे फारच चिडलेले आहेत आणि त्यांनी शासनावर याचा दोष दिलेला आहे. हे सर्व मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांचं कट कारस्थान आहे असा त्यांचा आरोप आहे. तर असे मराठा संघर्ष योद्धा 8 आणि 9 तारखेला पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असून उद्या ते अंतरोली सराटीहून निघणार असून तुळजाभवानीचं दर्शन घेऊन सोलापूरपासून ते पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू करतील. आणि या अंतरोली सराटी ते सोलापूर जाताना मध्येच खेडगाव थोडं हायवेमध्ये गाव आहे आणि त्या खेडच्या रहिवाशी मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांनी गावाला भेट द्यावी अशी आग्रहाची विनंती त्यांना काही दिवसापूर्वी केली होती आणि मनोज जरांगे पाटील यांनी ती विनंती मान्य केली असून उद्या साधारण 12च्या दरम्यान मनोज जरांगे पाटील हे गावाला भेट देणार आहेत. तेथील आपल्या बांधवांच्या अडीअडचणी पण जाणून घेणार आहेत आणि खेड ग्रामस्थाच्या वतीनं त्यांचा तिथं सत्कार पण होणार आहे असल्याची माहिती नितीन गरड, जगदीश शिंदे, पवन गरड आदी मंडळींनी दिलेली आहे. बदलत्या युगात आरोग्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत आणि त्याच्यावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात पण मोठा खर्च येतो. सर्व अडचण लक्षात घेऊन डॉक्टर कांबळे नावाच्या एका व्यक्तीनं खाली कोकणात 3 ठिकाणी अगदी सर्व उपचार मोफत असलेली रुग्णालय सुटली आहेत. त्यात एक रुग्णालय रत्नागिरीला आहे, एक पालघरला आहे आणि या रुग्णालय प्रशस्त अशा इमारतीत असून येथे येणाऱ्या गरजू आणि जो आर्थिकदृष्ट्या नाडलेला रुग्ण आहे त्यांच्यासाठी इथं विनाशुल्क सर्व उपचार केले जातात. त्या रुग्णालयासंबंधीचा व्हिडिओ आता सोबत जोडत आहोत. एकंदरीत सेवाभावी वृत्तीनं काम करणारी माणसं पण जगात आहेत हे डॉक्टर कांबळे यांच्या उदाहरणावरून आपल्याला कळतं. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.
सध्या बिहारमधल्या पटना येथील एका सरांची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। कारण या सरांनी म्हणे नागरिकांना अल्प दरातील सेवा सुविधा देणारं एक रुग्णालय सुरू केलंय, ज्या रुग्णालयामध्ये 7 रुपयांमध्ये रक्त तपासणी, 25 रुपयांमध्ये ECG, 35 ते 50 रुपयांदरम्यान एक्सरे आणि डायलिसिस सारख्या सेवा सुविधा नागरिकांना पुरवण्यात येतात। आणि त्यांच्या या कामाची दखल घेत देशातल्या सर्वोच्च असणाऱ्या संसदेत देखील त्यांच्या कामाचा उल्लेख झाला। पण तुम्हाला माहितीये का, या सगळ्या सेवा सुविधांसह प्रत्येक आजारांवर प्रत्येक उपचार औषधांसहित एकही रुपया खर्च न करता, कसलाही अल्प दर नाही, कसलाही माफक दर नाही, पूर्णपणे 0 रुपयात देणारी आरोग्य व्यवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस त्यानं उभं केलेल्या 3 मोफत खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून करतोय। या माणसाचं नाव आहे निलेश भगवान सांबरे। त्याने उभे केलेले हे 3 हॉस्पिटल, त्यापैकी एक पालघर जिल्ह्यामधल्या जडपुली येथे, ठाणे जिल्ह्यामधल्या आसनगाव शहापूर येथे आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी शहरात। या 3ही हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात ना, तुम्हाला डायलिसिस रूम पाहायला मिळेल, एक्सरे सेंटर पाहायला मिळेल, सोनोग्राफी सेंटर पाहायला मिळेल। अद्ययावत बेडनं सज्ज असलेले हे 3ही रुग्णालय, तिथे तुम्हाला एक्सपर्ट डॉक्टर्स, वेल ट्रेन स्टाफ, चांगल्या दर्जाची स्वच्छता, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील। पण या 3ही हॉस्पिटलमध्ये कॅश काउंटर अथवा बिल काउंटर नाही। मग विचार करा ना, माफक आणि अल्प दरात उभं राहिलेल्या रुग्णालयाची चर्चा देश पातळीवर होते, पण गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या खिशातले पैसे खर्च करून नागरिकांना 0 रुपयांमध्ये उभी केलेली आरोग्य व्यवस्था त्या निलेश सांबरे नावाच्या माणसानं निर्माण केली आहे। त्या माणसाची चर्चा करण्यात आपण कमी पडलोय का? त्या माणसाच्या कामाला लोकांपर्यंत पोहोचवायला कुठेतरी ही तरुणाई कमी पडली आहे का, याचा विचार करावा लागेल। चला मग आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करूया आणि मराठी माणसानं लोककल्याणाचं उभं केलेल्या या साम्राज्याला जागतिक स्तरावर पोहोचूयात। आणि त्यासाठीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मराठी माणसाच्या कामाला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवा। नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागानं एक मोठा प्रताप केला आहे आणि कृषी खात्याच्या 2 योजनांतूनच जवळपास 22 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्यामुळं ज्या 17 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला होता, त्या 17 पैकी 15 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। आणि आता शासन त्यांच्यावर पुढील काय कारवाई करते याकडं जिल्हावासियांचं लक्ष आहे।